बाजू में लगा गाड़ी, बाजू में लगा। बाजू में लगा गाड़ी। नाही नाही, थांबव थांबव थांबव। दारू पिऊन गाडी चालवणे हाच मोठा गुन्हा आहे. तरी काही लोक दारू पिऊन गाडी चालवतात आणि अशा काही अपघाताला कारणीभूत ठरतात. त्याच्यामुळे अख्ख्या ड्रायव्हर समाजाचं सुद्धा नाव खराब होतं. नमस्कार, ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता ही सापळ्यामधली घटना वाटतं. दारू पिऊन इतकी मोठं अवजड वाहन बहुतेक गाड्यांना तो ठोकून पळण्याचा प्रयत्न करतोय. आता तो पळण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्यासाठी जर हा जनतेच्या हातामध्ये जर लागला तर नक्कीच ह्याचा सत्कार करते. त्याच्यामुळे हा पळण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यात मोठी गोष्ट, त्याला थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये जे दोन चाकी वाहन चालवून त्याच्या पुढे जे पळण्याचा प्रयत्न करतायत, हे म्हणजे कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे. का माहित आहे का? जिथं तो इतक्या गाड्यांना ठोकून तो पळायचा प्रयत्न करतोय, दारू पिलेला आहे म्हणल्यानंतर तो शुद्ध हरपलाय. दुसरी गोष्ट, इतक्या मोठ्या अवजड वाहनाला तुम्ही जे थांबवण्याचा प्रयत्न करताय, हे अक्षरशः धोकादायक आणि हे जीवावर बेतेल. ज्या तऱ्हेने तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये, इतक्या समोर दोन चाकी वाहन चालवतो, तो ज्या पद्धतीनं अवजड वाहन चालवतोय तो ड्रायव्हर, जर तुमच्या गाडीचा संतुलन बिघडलं दोन चाकी वाहनाचं, हे म्हणजे कितीला पडेल. तुम्ही नक्कीच समाजासाठी काहीतरी काम करताय, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताय, पण हे योग्य नाही. कारण तो अगोदरच दारू पिऊन गाडी चालवतो आणि इतक्या गाड्यांना ठोकलंय, म्हणजे तुम्हाला सुद्धा ठोकायला तो कमी पडणार नाही. जिथे तो ठोकल आणि जिथे गाडी उभी राहील ना, तिथेच त्याला जर पकडून तुम्ही मारणार तर पब्लिक तर असं पण मारणार आहे. पण तुम्ही आपला जीव का धोक्यात घालताय? इतक्या वाहनांना तो ठोकत आला म्हणजे तुम्हाला तर तो सहज उडवून जाऊ शकतो पुढे. मुळात दारू पिऊन गाडी चालवणे हे तर चुकीचं आहे, पण तुम्ही सुद्धा चुकीचं काम करताय. भले चांगलं काम करताय, पण अशा तऱ्हेने पुढे गाडी चालवून त्याला थांबवणे म्हणजे हे मूर्खपणाचं काम आहे. तर अशा घटनेपासून थोडंसं लांब राहा. जर अशी घटना कुठे जर तुम्हाला निदर्शनात आली तर नक्कीच लांबून प्रयत्न करा, पण त्याच्यासमोर गाडी चालवून कधी थांबवण्याचा प्रयत्न करू नका. कारण काय त्याच्या मनात येईल, काय होईल, काही भरोसा नाही. त्यामुळं अशा घटनेपासून 4 हात लांबच राहा. मला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.